नमस्कार मित्रांनो, 17 किती सांग पटकन असे ओरडत विजयने सान्वीवर हात उचलला. वीणा मध्ये पडली. अहो काय करताय, आता लहान आहे का ती? लहान नाही म्हणूनच ओरडतोय, अजून पाढे पाठ नाहीत तिचे. आता स्कॉलरशिपला बसले. आमच्या ऑफिसमधील कुलकर्णीने त्याच्या मुलीला स्कॉलरशिप मिळाली म्हणून पेढे वाटले. लोकांना सांगताना लाज वाटणार नाही एवढे मार्क्स तरी मिळवा, पण इथे नुसता उजेड आहे. विजय खूप रागाने बोलत होता. सान्वी खूप घाबरली. तिने त्या गोष्टीचं दडपण घेतले. तिच्या अभ्यासात लक्ष लागत नव्हते. एवढी भीती वाटत होती तिला. तिचे हात कापत होते. भीतीमुळे ती स्कॉलरशिपचे पेपर सोडवू शकली नाही. परीक्षा संपली. आई बाहेरच होती. तिच्यासोबत घरी आली. बाबा काय बोलतील या भीतीने तिला झोपच लागत नव्हती. सान्वी एकदमच शांत झाली होती. कोणाशीच काही बोलत नाही, आपल्याच विश्वात असायची. वीणाने विजयच्या कानावर घातले, पण तापट स्वभावाच्या विजयने वीणालाच बोल सुनावले. तुझ्या या लाडापायीच बिघडली ती. स्कॉलरशिपचा निकाल जवळ आला आणि अजूनच घाबरून गेली ती. सान्वीला स्कॉलरशिप तर मिळाली नाही, त्यात ती पेपरच लिहू शकली नव्हती, तर पास तरी कशी होणार? आता बाबा ओरडतील या भीतीने कोणालाही न सांगता निघून गेली. घरी आलीच नाही. उशीर झाला म्हणून वीणा विजय काळजी करत होते. विजयने तर वीणावर तोंडसुख घेतले. सर्व मित्रमैत्रिणींना फोन करून झाले. कोणालाच काही माहिती नव्हते. त्यांना खूप काळजी वाटत होती. नको नको ते विचार मनात येत होते. वीणा मनातून खूप घाबरली होती, तरी तसे न दाखवता शांतपणे विचार करत होती. वीणाने विजयला सांगितलं की ती आतूला नेहमी सांगत सर्व. थांबा मी फोन करते वैशूताईंना, असे म्हणून वीणाने वैशूला फोन केला. ह्यावेळेस मात्र वैशूला पण काहीच माहिती नव्हते. वैशूने त्या दोघांनाही धीर दिला. खरं तर तिला काही सुचत नव्हते. तरी मी बघते असे म्हणून फोन ठेवला. वैशूने स्वतःला सावरले. ती बाहेर पडली शोधायला. कुठून सुरुवात करायची असा विचार करत असतानाच वैशूला तिच्या बाल मैत्रिणीचा म्हणजे स्वातीचा फोन आला. तिने सान्वीला ट्रेनमध्ये बसलेली बघितले आणि फोन केला. वैशू सॉरी, मी तुला जरा स्पष्टच विचारते, पण तुझ्या दादाची मुलगी सान्वी आता मी ज्या ट्रेनमध्ये आहे तिथे आहे, नक्की तीच आहे की? तिचे हे वाक्य ऐकताच वैशू जोरात ओरडली. काय? अगं काय बोलतेस? मला सांग, कुठे आहेस? मी आता येते, तू तिला सांभाळ प्लीज. मला सांग, मी लगेच येते. वैशू तू शांत हो, मी आहे. आमची ट्रेन आता इथे काही वेळ थांबत आहे. अगं पण मला तिथे यायला 2 तास तरी हवेत, वैशू काळजीने म्हणाली. स्वाती म्हणाली, काळजी करू नको, आम्ही ही ट्रेन सोडतो. पुढच्या ट्रेनसाठी त्यांना आमचे रिझर्वेशन ॲडजस्ट करायला सांगतो. तू ये सावकाश, मी आहे. वैशूने तिच्या नवऱ्याला संदीपला सोबत घेतले. दादा वहिनीला फक्त सान्वी सुखरूप आहे, मी थोड्या वेळात तिला घेऊन येते, असे सांगून तिने फोन कट केला. विजय मात्र आपल्या बहिणीवर पण संशय घेत होता. सगळे मिळून आहेत, मला माहिती आहे. काही बोलायचं, पोरीची जात नको तेवढी लाडावून ठेवले तुम्ही, असे म्हणत त्याने वीणाला परत बोल सुनवायला लागला. तिथे शांत बसलेले त्याच्या आईने मालतीताईंनी त्याच्यावरच आवाज चढवून बोलू लागले. विजय बस, किती बोलशील? प्रसंग काय आहे? ती बिचारी लेकीच्या काळजीने आधीच चोळीमोळी झाली, त्यात अजून किती आगातांडव करशील? बार 4 बुका शिकला म्हणून शहाणा झाला काय रे तू? आपल्या आईने असे बोलल्यावर मात्र विजय शांत झाला. तिथून निघून गेला. वीणाने सासूबाईच्या मांडीवर डोकं ठेवून रडू लागली. आई, सानूने काही बरं वाईट तर विष घेण्याचा प्रयत्न तर केला नसेल ना? वैशूताई काहीच बोलल्या नाहीत. ए पोरी गप्प बस, असे अभद्र बोलू नको. अगं कसलं ईर्ष्येने कसलं काय? ही माणसाची जातच सगळ्यात इशारी हाय बघ. स्वतःला जे हवं ते मिळालं नाही ना की ते ईश त्या माणसाला डिवचून पाचतोच. माझ्या विठ्ठलाला साकडं घातलंय म्या, माझी पोर सुखानं येऊ दे. इकडे त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत वैशू खूप काळजीत होती. संदीप तिला धीर देत होता. मनात अनेक चांगल्या वाईट विचारांचे वादळ उठले होते. 2 तासांचे अंतरसुद्धा तिला युगायुगांसारखे वाटत होते. हो नाही करत ती पोहोचली. तिला सान्वी स्टेशनवर बसलेली दिसली. बाजूला स्वाती होती. वैशूला बघताच आतू म्हणून तिने मिठीच मारली. खूप रडली. जणू काही कितीतरी दिवसांपासून मनात साचलेलं आभाळच डोळ्यांमधून रिते होत होतं. वैशूने तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. संदीपने तिला तिच्या आवडीची
कॅडबरी दिली. स्वातीने वैशूला बाजूला घेऊन सांगितले की ट्रेन सुरू झाली आणि सान्वीने ट्रेनमधून उडी टाकायचा विचार करत दारापाशी आली. तेवढ्यात ट्रेनमधील काही लोकांचं लक्ष गेले. गोंधळ झाला म्हणून मी पुढे येऊन बघितलं तर काय, सानू, मी आधी नीट ओळखलं नाही ग, मग तिच्याशी जरा बोललं आणि तुला फोन केला. वैशूला हे ऐकून धक्काच बसला. तिने स्वातीचा हात हातात घेऊन भरल्या डोळ्यांनी तिचे आभार मानले. तू देवासारखी धावून आलीस, नाहीतर काय झालं असतं विचारच करवत नाही ग. वैशू सावर आता, पण असे काही झालं ग की तिने हा विचार केला. मला विजू दादाचा स्वभाव माहिती आहे म्हणून तुला हक्काने विचारलं. परत अशी वेळ नको येऊन देऊ बाई, तू बोल दादाशी. हल्लीची पिढी वेगळी आहे ग बाई, पूर्वीसारखं आता नाही राहिलं ग, स्वाती म्हणाली. वैशूने तिचे परत आभार मानले. लगेच सानूला घेऊन घरी जायला निघाली. बाबा काय बोलतील या विचाराने सान्वी कापत होती. संदीप काका मला नाही जायचं घरी, भीतीने थरथरत सानू म्हणाली. वैशूने तिचा हात हातात घेऊन धीर दिला. सानू झोप बरं माझ्या मांडीवर डोकं ठेवून, कसलाच विचार करू नको आता, मी आहे ना. घरी येताच सान्वी आतूच्या मागेच उभी राहिली. आजीने आधीच ताकीद केल्यामुळे विजय गप्प होता. आजीने दारातच तिच्यावरून भाकर तुकडा ओवाळून टाकला. तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि बोटं मोडली. तिथे उभ्या असलेल्या शेजारच्या दामू काकांना नारळ काढायला लावला. लोटी काढून घरात घेतले. आजीने सानूला आज भरवलं. सानू घाबरून खूप रडत होती. आजी हलक्या हाताने तिला थोपटत होती. सानू झोपलेली बघताच वैशू खूप ओरडली विजयला, बदल तुझा स्वभाव आता, बस झालं. अरे दादा, आज स्वाती देवासारखी धावून आली नसती ना तर आपली सानू, असे म्हणत रडत रडत तिने सर्व हकीकत सांगितली. सर्वांनाच धक्का बसला. विना खूप रडू लागली. आजीनं सर्वांना शांत केलं. जे झालंय ते जाऊ द्या, पुढचा विचार करा आता. माझ्या अडचणीचं ऐका, तिला कोणी बी काही बोलायचं नाही, थोडे दिवस जाऊ द्या, मग बघू. खरं आहे आई तुझे, असं म्हणत वैशूने विजयला थोडे शांतपणे समजून सांगितलंय. अरे दादा, आमिर खानचा तारे जमी पर हा पिक्चर बघितला होता मी. त्यातला एक डायलॉग नेहमी लक्षात ठेव, अपनी एम्बिशन्स का वजन अपने बच्चों को नाजूक कंधे पर डालना, बिलकुल डालना. आपण पाठ केलेले पाढे आता लक्षात आहेत का सांग मला. प्रत्येक मूल वेगळे असते, त्यामुळे त्याची आवड निवड बघून आपण त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. तू मला 17चा पाढा म्हणून दाखव, आठवतोय का. विजय मानेनेच नाही म्हणाला. मग त्यावेळी तिला किती मारलेस तू. भीतीमुळे येत होतं ते, पण सर्व विसरली. पेपरच लिहिला नाही तिने तर पास कशी होईल. आणि मग परत आला तू ओरडशील म्हणून हे पाऊल उचललं तिने. असो, जाऊ दे, झालं ते झालं, यापुढे आपण काळजी घेऊ. विजयला आपली चूक कळाली. त्याने सान्वीला जवळ घेतलं आणि आपली चूक कबूल देखील केली. तो म्हणाला, खरंच मी विसरूनच गेलो होतो की प्रत्येक मूल वेगळे असते आणि लहान मुले ही देवाघरची फुले असतात. आपल्या आजूबाजूला नक्कीच अशा घटना घडतात. आताची शिक्षण पद्धती खूप स्पर्धात्मक झाली आहे, पण या स्पर्धेच्या युगात धावताना आपण आपल्या मुलांना जिंकवताना किंवा एक पालक म्हणून यशस्वी होताना आपल्या मुलांचे किंवा आपले नाते हरवणार तर नाही ना, याचा नक्की विचार करायला हवा.